अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाने लिगो इंडिया प्रकल्पाबाबत जिल्हा यंत्रणेचा घेतला आढावा. हिंगोलीतील उद्योग आणि पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा. अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांची हिंगोली भेट. हिंगोली प्रतिनिधी श्रीकांत शिंदे. औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दिनांक 1 जानेवारी 2018च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकास निर्बंधांचा आढावा घेण्यासाठी अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी आज हिंगोली जिल्ह्यास भेट दिली. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभाग संचालक नितीन जावळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन कुमार माने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की, सहाय्यक संचालक नगररचना विभाग तसेच संबंधित विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. आणि याशिवाय लिंबाळा MIDC उद्योग समूह संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, प्रवीण सोनी, नितीन राठोड, रमेश पंडित, जिल्ह्यातील स्टोन क्रशर उद्योजक बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून 5, 15, 30 आणि 60 किलोमीटर परिसरात लागू असलेल्या विविध निर्बंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्टोन क्रशर खाणकाम ब्लास्टिंगवर आधारित उद्योग, 20 अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग क्रियाकलाप, नवीन वीज प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग तसेच पवनचक्की उभारणीवरील निर्बंधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी यासाठी लिगो इंडिया प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित निर्बंध शिथिल करण्यात यावेत. तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी अशी विनंती जिल्हा प्रशासन आणि उद्योग समूहाच्या वतीनं करण्यात आली. यावर संचालक नितीन जावळे यांनी जिल्हा प्रशासन आणि उद्योग प्रतिनिधींची मांडलेल्या सूचनांवर लिगो इंडिया एम्पायर्ड बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले. या दौऱ्यादरम्यान नितीन जावळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या समवेत लिंबाळा MIDC परिसरातील कीर्ती गोल्ड, शिवपार्वती ऑइल मिल तसेच पंचतत्व उद्योगांना भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, बाटली निर्मिती, पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथील प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्प स्थळाला भेट देऊन येथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, हिंगोली.